मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आधी सूचना निघाली, त्याच्यावरती हरकती नोंदवण्यासाठी आता अहमदनगरच्या ओबीसी महाएल्गार मेळावा जो आहे त्या ठिकाणी एंट्री गेटवरती ही सगळ्या हरकती ज्या आहे ते नोंदवण्यासाठी हे समाज बांधव जमलेले आहे। आपण बघतो की हे सगळ्या हरकती ज्या आहे त्या नोंदवल्या जात आहेत। काय सांगा किती हरकती आतापर्यंत नोंदवण्यात आल्या? 20 ते 25 हजार हरकती आतापर्यंत नोंदवण्यात आल्या। कसा प्रतिसाद मिळतो काय सांगा? खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे। हरकतींना खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे। आतापर्यंत 20 ते 25 हजार पर्यंत हरकती नोंदवलेल्या आहेत। आपण बघू शकतो की ह्या 20 ते 25 हजार हरकती ज्या आहे त्या अहमदनगरच्या ओबीसी एल्गार मेळावा जो आहे त्या ठिकाणी नोंदवण्यात आलेला आहे। आणि आधीपासूनच या ठिकाणी सांगण्यात आलं होतं की आम्ही हरकती नोंदवण्यात जाणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आता या सगळ्या हरकती ज्या आहे ते फॉर्म जे आहे ते भरण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। हे सगळे नगर जिल्ह्यातून सगळे जे बांधव आलेले आहे, राज्यभरातून देखील काही बांधव आलेले आहे आणि त्या या एंट्री गेटवरतीच या हरकती नोंदवण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। त्याला मोठा प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतो आहे। थोड्याच वेळात आता ह्या मेळाव्याला जे आहे ते सुरुवात होणार आहे आणि या ठिकाणी आता मंत्री छगन भुजबळ देखील आता पोहोचलेले आहेत, त्यामुळे आता हरकती देखील आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नोंदवण्याचं काम जे आहे ते सुरू असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे। कॅमेरामॅन तुषार नन्नावऱ्यासह कुणाल जायकर, TV9 मराठी, अहमदनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।